ज्येष्ठ चित्रकार आदरणीय श्रीधर आंबोरे यांना विनम्र श्रद्धांजली. दोन 2000 साली त्यांची माझी पहिली भेट झाली. ते असे एका तिसऱ्या मित्राच्या माध्यमातून घरी आले. मी तेव्हा अगदीच काय म्हणूया तरुण वयातली कवयित्री होते. लिहित होते. फार काही अनुभव विश्वसमृद्ध वगैरे भानगडी नव्हत्या. नव्यानं लिहित असतो आपण. पण मला माणसांना पाहायला आणि त्यांचे बद्दल तर्क करायला आवडतं. तो माझा आवडीचा भाग आहे. जेव्हा आंबोरे आले आणि आमच्या मित्रांनी सांगितलं की हे श्रीधर आंबोरे चित्रकार आहेत, नगरला असतात, फार मोठं नाव आहे. मी असं त्यांच्याकडे पाहत होते. डोक्यापासून तर पायापर्यंत ते असे खुर्चीवर बसलेले आणि ते पण मला तसंच पाहत होते. त्यांना वाटलं ही एवढीशी पोरगी खूप चांगली कवयित्री आहे म्हणून लोक तिला नावाजतात, काय असेल हिचं. मग आम्ही चहा पाणी नाश्ता झालं. मग मी म्हटलं त्यांना की तुम्ही चित्र काढता म्हणजे कोणत्या प्रकारातली चित्र काढता. तर त्यांना हा प्रश्न अनपेक्षित होता माझ्याकडून. मग त्यांनी जरा भुवया उंचवून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की मी काढतो बा चित्र, म्हणजे काय, मी आपला काढतो चित्र, मला तुम्हाला सांगता नाही येणार मी काय काढतो. मग मी म्हटलं की मला डोक्यामध्ये चित्रकार म्हटल्यानंतर असं एक होतं की स्टुडिओ वगैरे असेल, असं जरा काहीतरी तामझाम असेल. मग मी त्यांना म्हटलं की मग तुमचं स्टुडिओ वगैरे आहे का, कुठं काढता चित्र तुम्ही. तर ते हसले आणि म्हटले मला स्टुडिओ नाही, मी कुठेही काढतो. बस स्टँडला काढतो, घरात काढतो, झाडाखाली काढतो, पोस्ट ऑफिसमध्ये काढतो, कुठेही काढतो. तर मी जरा मिश्किल असं जरा नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. मग मी म्हटलं चला, म्हणजे बरंच वय होतं त्यांचं, 50शी उलटून गेलेली असेल. मी म्हटलं मग लेकरं बाळ काय करतात, काय शिकतात. तर आमचे ते मित्र म्हटले त्यांनी लग्न नाही केलं. म्हटलं लग्न नाही केलं. तर म्हटलं का, आपली मी सहज म्हणून गेली का. तर ते इतके मिश्किल. ते म्हटले भेटलंच नाही कुणी. म्हटलं भेटलं नाही, असं कसं भेटलं नाही, कुणालाही भेटतात. कुणी अशिक्षित असतं, अडाणी असतं, नोकरी न करणार असतं, अंध अपंग असतं, कुणालाही भेटतं, तुम्हाला कसं नाही भेटलं. तर त्यांनी माझी मजा घ्यायची ठरवली. नाही भेटलं म्हणे, काय झालं, मी खूप शोधलं पण भेटलंच नाही मनासारखं. तर मग निघताना बऱ्याच गप्पा झाल्या इकडच्या तिकडच्या. निघताना मला म्हणे बघा माझ्यासाठी एखादी तुम्हाला सापडते का, तुम्ही जर शोधली तर मी करीन लग्न. मी हसले आणि ते निघून गेले. त्यानंतर आंबोरे जालन्याला बंधूकडे आल्यानंतर प्रत्येक भेटीत माझ्याकडे यायचे आणि प्रत्येक भेटीत आमच्या अशा काहीतरी गंभीर चर्चा होता काहीतरी मिश्किल गोष्टी व्हायच्या. आणि नंतर ते म्हणजे असं विसरता मला एक आठवण करून द्यायचे, सापडलं का कुणी, विचारायचे. जेवण वगैरे झालं, काय झालं, असं आम्ही अति गंभीर असू, कधी कधी इतक्या गप्पा मारायचे ते की मिमिक्री करायला त्यांना फार आवडायचं. महाराष्ट्रात हे फार कमी लोकांना माहिती आहे की ते मिमिक्री करायची. इतकी सुंदर करायचे. एखाद्याचं लग्न पाहिलं तर त्या लग्नातल्या काय वरमाईचं वर्णन किंवा वरबापाची बेजारी, का त्या ठिकाणी काय काय वराडाचं काय चाललंय, नवरदेव नवरीचं काय चाललंय, इतकी सुंदर मिमिक्री. आम्ही इतकं पोट धरून हसायला लागेल, इतकी मिमिक्री. म्हणजे विसरून जायचो आम्ही रात्रीचे 2 वाजतायत का 3 वाजतायत, इतक्या गप्पा. आणि मग मध्येच म्हणायचे बघा बरं, लग्न केलं असतं तर तुमच्याशी इतका बोलता आलं असतं मला. बायको म्हणले असते, 1000 फोन केले असते बायकोने, कुठं आहेत तुम्ही, कुठं आहेत तुम्ही, आता बघा बरं. म्हणजे हा खरंय, मग बघू का नको. मी पण त्यांची मजा घ्यायची आणि अशा खूप गप्पा होत राहायच्या.
आंभोरे हा वरवर वाटणारा साधा माणूस, पण आत इतकं मोठे वेगवेगळे विश्व घेऊन जगणारा माणूस. गप्पामध्ये एकदा का त्यांच्या गप्पा सुरू झाल्या की आम्ही ना तहान भूक, घरात माझे लेकरं आहेत का नवरा आहे का माझ्याकडे कुणी पाहुणे आलेत, मी हे सगळं विसरून जात होते. आम्ही आमच्या एखाद्या ठिकाणी बसायचो आणि इतक्या गप्पा मारायचो की अगदी पंडितराव सुद्धा कधीतरी दार उघडून पाहायचे, त्यांचं चालूच आहे, अजून संपलं नाही, मग पुन्हा ते त्यांच्या कामात जायचे. म्हणजे इतक्या गप्पा, काय बोलत होतो आम्ही. तर एक विषय घेऊन आम्ही त्या दिवशी सुरू व्हायचो, तर ते आत नाही का एखाद्या गुहेत गेल्यासारखं होतं माणसाला. मोहिनी घालून एखाद्या गुहेत जातो आपण, हात कुणाचा तरी पकडून, आणि तिथं नाही का जंगल असतं, काहीतरी वेगळं विश्व असतं, म्हणजे तिथं भटकतच राहतो आपण. तसे अनेक विषय, निसर्ग, पर्यटन, वेगवेगळ्या राज्याचे अनुभव, पुस्तकांचे अनुभव, लेखकांचे अनुभव, कवींचे अनुभव, व्यासपीठावरचे अनुभव आणि व्यासपीठामागचे अनुभव, खाजगीतल्या गप्पा, मोठा वाटणारा लेखक पण खाजगीत किती छोटा आहे त्याच्या गोष्टी, गप्पा, इतक्या गोष्टी, इतक्या अनुभव, इतकी म्हणजे मला समृद्ध करून टाकला आंभोरेंनी. मी कधी त्यांना दादा नाही म्हटलं, मी त्यांना श्रीधर आंभोरेच म्हणायचे, आंभोरे सर म्हणायचे फार फार तर. आम्ही असं, पण त्याच्या पलीकडचं नातं होतं. ते कोण होते माझे मला सांगता येत नाही. गेले 3-4 दिवसापासून मला खूप वाईट वाटतंय. हे 3-4 दिवस तर अलीकडचं झालं, पण त्याच्या आधी जेव्हा मी त्यांना घरी भेटायला गेले आणि ते अंथरुणावर होते त्या दिवशीपासून मला वाईट वाटतंय. मी जेव्हा भेटायला गेले, खरं तर मे मध्ये आमची जेव्हा भेट झाली दवाखान्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात, तेव्हा मला वाटलं नव्हतं की आंभोरे 2 महिन्यानंतर नसणार आहे. तेव्हा बरं होतील, छान होतील असं एक सूत्र होतं डोक्यामध्ये. त्याच्यानंतर बरं होऊन घरी आले आणि मला इतके खणखणीत बोलले, तर मला इतकं हायसं वाटलं की आता त्यांची वाणी चपळ झाली आहे असं वाटलं. कारण त्यांची शेवटी त्यांचे अवयव थोडे थंडावत चालले होते, बोलणं थंडावत चाललं, हालचाली मंदावल्या. मला त्यांना तसं पाहणं त्रासदायक होतं खरं तर. आणि जेव्हा मी त्यांच्याकडे घरी गेले आणि त्यांना असं एकदमच थकलेलं पाहिलं, तेव्हा मला भरून आलं. मी त्यांच्याशी बोलले, पण मी रडायला लागले. रडत असताना त्यांना ते लक्षात आलं की ह्या खूप इमोशनल झाल्यात. माझ्या हातात हात पकडून किती वेळ मला ते समजावत राहिले की देह हा असाच असतो, तो क्षणभंगूर असतो, तुम्ही कवी असल्यामुळे इतकं इमोशनल होताय. मी म्हणायचे असं काही नाही, आपण डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊ. आणि ट्रीटमेंटला त्यांचा विरोध होता. मला खूप या गोष्टीचं छान वाटतंय मनातून की त्यांच्या सुनांनी आणि त्यांच्या पुतण्यांनी त्यांचं एवढं केलं ना की म्हणजे काहीच जाणवू दिलं नाही त्यांना. आपण लग्न केलं नाही, आपली फॅमिली नाही, याचं कुठलंच दुःख त्यांनी जाणवू दिलं नाही. त्यांनी म्हणायच्या अगोदर ह्या हजर असायच्या तिथं काहीतरी गोष्टी घेऊन, जसं कोरे सरांनी सांगितलं, इतकी तत्परता त्यांनी दाखवली. श्रीधर आंभोरे खरंच आपल्यासाठी एक मोठी गोष्ट आहे की ते आपल्या सोबत होते. त्यांचा संपर्क आपल्याला राहिला, सहवास लाभला, त्यांचा अनुभव आपल्याला घेता आला. आपण